जळगाव शहरातील अनेक वीज ग्राहकांना गेल्या महिन्यात नेहमीप्रमाणे वाढीव वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाढीव बिलाबाबत शंका उपस्थित झाल्याने अनेक ग्राहक महावितरण कार्यालयात स्पष्टीकरणासाठी जात आहेत. मात्र कार्यालयात संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. काही अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर पाठवत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे वाढीव वीज बिले नेमके काय कारण आणि न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेकदा तासनतास कार्यालयात थांबूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या समस्या ऐकून घेणारा अधिकारीच मिळत नाही. प्रत्येक जण दुसऱ्याकडे पाठवतो, मग आम्ही न्यायासाठी कोणाकडे जावे, अशी भावना काही ग्राहकांनी महालाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान वाढीव वीज बिलाच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन महावितरण प्रशासनाने तातडीने योग्य स्पष्टीकरण द्यावे आणि ग्राहकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मी श्याम राठोड, गणपतीनगर पिंपरामध्ये राहतो. माझी तक्रार अशी आहे की माझं जे रेग्युलर बिल यायचं त्यापेक्षा दुप्पटीनं बिल आलेलं आहे. तर मी तक्रार करण्यासाठी तिथे गेलो होतो हुडको स्टेशनला. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोंबडी बाजारच्या ऑफिसला जा. मग कोंबडीच्या बाजारला मी 9:15 वाजे ऑफिसला आलो. तिथं आल्यानंतर पहा तुम्ही कार्यालयामध्ये हे तिकडे पाठवतात, तो साहेब म्हणतो ते त्यांच्याकडे जा, आणि कार्यालयामध्ये साहेब अवेलेबल नाही. आता 11 वाजलेले आहे. या रोजी या शनी त्या टेबलला कोणते साहेब नाहीये. मग अशा वेळेस कोणाकडे तक्रार करायची आणि कोणाला बोलायचं? माझं जे वाढीव बिल आलेलं आहे त्या संदर्भात मला विचारणा करायची आहे. म्हणजे तुम्हाला अजून कुठलाही अधिकारी भेटलेला नाही भेटलेले. इतरांना विचारायचं काय माहिती भेटली तुम्हाला? ते म्हणताय की ते साहेब बाहेर गेले, ते साहेब येणार आहे असं सांगताय. तुमचं नाव? श्यामसिंग अशोकसिंग राठोड. आम्ही इथं 9:30-10 वाजेपासून आलेलो आहे ऑफिसला. ऑफिसला येताना आमची ही तक्रार होती की बिल रीडिंग न घेता दिलेलं आहे, वाढीव दिलेले आहे. इतके कधी 3-4 वर्षात न आलेले बिल ते वाढीव दिलेलं आहे. तुम्हाला साधारणतः दर महिन्याला किती बिल यायचं? आम्हाला साधारण दर महिन्याला 1000च्या खालीच 700-800 असं. आता किती आलं? आता आम्हाला 1980 रुपये आलेलं आहे. बरं, तुम्ही आता MSC कार्यालयात मध्ये गेला, तुम्हाला कोणाची भेट झाली, काय माहिती मिळाली? आम्ही आता साडी साहेबांना भेटलो, पण साडी साहेब बोलले की हे तुमचं ॲव्हरेज बिल आहे 2 महिन्याचं, पण आम्हाला हे मान्य नाहीये. तुम्हाला काय माहिती? आम्ही त्यांना भेटलो, पण ते म्हणताय की आता मी बाहेर जातोय, मी थोड्या वेळाने बोलतो. माझी एक समस्या आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून मी 400-500, आता जून महिन्याचं स्वतः मी बिल भरायचं? मे जूनचं स्वतः 500 रुपये भरलेले आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की 14 दिवसाचं बिल तुमचं 11,000 रुपये आलेलं आहे. म्हणजे इतकं बिल येण्याचं कारण त्यांना विचारलं नाही तुम्ही? ते म्हणे तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा जे मीटर असेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम असेल. आणि या बिलमध्ये जे बिल आलेले आहे म्हणे 11,000 रुपये, याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही, काही सोल्युशन निघू शकत नाही. हे भरावंच लागणार आहे म्हणून तुम्हाला. नाही तर मग तुम्ही चेक करून घ्या तुमची लाईट बिल वगैरे, आम्ही त्यावर काहीच करू शकत नाही म्हणे.